Hello students, today's our paper is second EVS 2302 environmental pollution and control first. Okay, so today we will learn about soil pollution control by chemical methods. Okay, so let's introduction. Chemical methods controlling soil pollution by chemical methods. So there are two types of soil pollution: chemical controlling by soil pollution by chemical methods. That is, first one is ex situ method and second is in situ method. So ex situ method is acid leaching process and in situ मध्ये pH correction using lime or gypsum. Okay, so firstly acid leaching process. Okay, so what is acid leaching? Heavy metal contaminated soil were leached with various acid reagent and a series of treatments was assessed to understand soil fertility after acid leaching. Okay, तर ही acid leaching जी process आहे, the definition in agriculture: leaching is the loss of water soluble plant nutrients from the soil due to rain and irrigation. सो ॲसिड लिचिंग प्रोसेस आपण ह्यासाठी यूज करू शकतो की जेणेकरून की त्यामध्ये जे पण असणारे हेवी मेटल्स असतील किंवा अदर जे पण सॉइलला हार्म करणारे जे मेटल्स असतील, ओके, सो ते आपण रिमूव्ह करायचे. ओके, त्याने जी पण सॉइलची फर्टिलिटी असेल तर ती तशीच राहील, सॉइलचं जे स्ट्रक्चर असेल, ओके, सो त्याला कुठल्याही प्रकारचा हार्म होणार नाही आणि त्या सॉइलमध्ये घेतले जाणारे जे क्रॉप्स असेल तर त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती इन्क्रीज होईल. ओके, सो दॅट मीन्स ॲसिड लिचिंग. ॲसिड लिचिंग प्रोसेस आपण अशी आहे की त्यामध्ये लॉस ऑफ वॉटर सोल्युबल प्लांट्स न्यूट्रियंट्स फ्रॉम दी सॉइल ड्यू टू रेन अँड इरिगेशन. ओके, सो किंवा एखाद्या सॉलिड मटेरियलचं सोल्यूट मध्ये यूज करून किंवा सॉल्वंटच्या सहाय्याने ते रिमूव्ह करायचं. सॉलिड मटेरियलचं सोल्यूट असतील, सॉलिड मटेरियल आणि जे सोल्यूट मटेरियल असेल, ओके, तर त्यांना सॉल्वंटचा यूज करून रिमूव्ह करायचं. ओके, सो एक्झाम्पल इज चहा पावडर असेल, ओके, सो त्या चहा पावडरचा यूज आपण सॉलिड म्हणून करू शकतो. ओके, तर चहा पावडर ही सॉलिड म्हणून यूज करतोय. देन त्याचा जो कलर आहे तर इट्स सोल्यूट. चहा पावडरचा जो कलर येतो तर त्या कलरला आपण सोल्यूट म्हणूया आणि त्याला जो जो कलर त्या आपल्याला चहा पावडरचा रिमूव्ह करायचा आहे, ओके, जो रेडिश कलर येतो चहाला, सो आपण सॉल्वंट म्हणून काय यूज करतोय तर वॉटर. ओके, तर ती जी चहा पावडर असेल दॅट इज सॉलिड, देन कलर असेल त्याचा सोल्यूट, तर त्या चहा पावडरचा जो कलर आहे तर तो आपण वॉटरच्या सहाय्याने रिमूव्ह करायचा किंवा वॉटरचा यूज करून रिमूव्ह करायचा. दॅट इज ॲसिड लिचिंग प्रोसेस. ओके, सॉलिड मटेरियल जे असेल तर त्याचं जे सोल्यूट असेल, ओके, सो एखादं सॉल्वंट यूज करून, एखादं लिक्विड यूज करून ते त्यातले जे असणारे मेटल्स असतील किंवा जे सोल्यूट असेल त्याला रिमूव्ह करायचं. ओके, सो दॅट इज ॲसिड लिचिंग प्रोसेस. Heavy metal contamination of soil may pose risk and hazard to human and the ecosystem through direct injection or contact with contaminated soil, the food chain, that is soil plant humans or soil plant animal human. Okay, drinking of contaminated groundwater, reduction in food quality, safety and marketability via phototoxicity, reduction in land usability for agricultural production, causing food insecurity and land tenure problems. ओके, सो जे हेवी मेटल्स आहेत, ओके, जे की आपण पेस्टिसाइड्स यूज करतो, हर्बिसाइड्स यूज करतो, ओके, सो त्यांच्यामुळे जे पण हेवी मेटल्स असतील किंवा अदर जे पण सॉलिड मटेरियल असेल, ओके, तर ते जे पण सॉईल आहे तर त्यामध्ये मिक्स होतंय. ओके, सो त्याच्यामुळे जे पण क्रॉप्स असतील त्यांना सुद्धा हार्म होतं आणि जे सॉइलचं पोल्युशन आहे किंवा जी सॉइल आहे ती सुद्धा पोल्युटेड होते. त्याच्यामध्ये पोल्युटंट्सचं प्रमाण इन्क्रीज होतंय. ओके, पोल्युटंटची जी क्वांटिटी आहे तर ती जास्ती प्रमाणात इन्क्रीज व्हायला लागते. ओके,
So acid leaching is commonly performed by agitating one ore leach mixture for as long as 48 hours at ambient temperature, except in special circumstances. Sulfuric acids and leach used is sulfide supplied in amounts sufficient to obtain a final leach liquor at about pH 1.5. Then the industrial revolution, anthropogenic activities introduced various hazardous heavy metals into soil. Heavy metals pollution of soil is an increasingly urgent problem all over the world, resulting from the intensive use of wastewater for irrigation, sewage sludge, pesticides and emission from vehicle exhaust, mining and smelting. ओके, सो जे पण असणारे हेवी मेटल्स असतील, सो फक्त वॉटरमध्ये असणारे किंवा सॉईलमध्ये, तर त्यामध्येच असणारे सॉईलमध्येच असणारे जे पण हेवी मेटल्स आहेत तर तेच आपण रिमूव्ह नाही करू शकत, तर अदर जे पण सिवेज स्लज आहे किंवा वेस्ट आहे, ओके, वेस्ट वॉटर फॉर इरिगेशन असेल, पेस्टिसाइड्स असेल, ओके, देन मायनिंग प्रोसेस असेल, स्मेल्टिंग असेल, ओके, किंवा ज्या पण अदर इंडस्ट्रीज आहेत, सो त्यामध्ये सुद्धा ॲसिड लिचिंग प्रोसेस आपण यूज करू शकतो, जेणेकरून की जे हेवी मेटल्स असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी, राईट. Then roasted uranium ores are leached of their uranium value by both acidic and alkaline aqueous solution. Then acid leaching is an effective treatment for heavy metal removal from soil. It severely damages soil fertility and its use for remediating farmland is time consuming. Okay, so got it, acid leaching process. So simply acid leaching is an effective treatment for heavy metal removal from soil. जे की हेवी मेटल्स आहेत, ओके, जे आपण पेस्टिसाइड्स असतील, हर्बिसाइड्स असतील, फंगिसाइड्स यूज करतो, इन्सेक्टिसाइड्स यूज करतो, ओके, त्यांच्या थ्रू जे पण वॉटरमध्ये किंवा सॉईलमध्ये मिक्स होणारे हेवी मेटल्स असतील तर ते आपण एखादा सॉल्वंट यूज करून, लाईक वॉटर असेल किंवा अदर जे ॲसिड्स असतील, ओके, जे करून की जे ते मेटल्स आहेत तर ते रिमूव्ह व्हावेत, ओके. सो ह्यासाठी आपण ॲसिड लिचिंग प्रोसेसचा यूज करू शकतो, दॅट इज केमिकल मेथड टू कंट्रोल सॉइल पोल्युशन, ओके. सो नेक्स्ट वन प्रोसेस इज एक्स सितू मेथड, दॅट इज हेवी मेटल in situ method, pH correction using lime or gypsum. Okay, so जो pH आहे सॉइलचा तर तो करेक्ट करण्यासाठी किंवा त्याची लेवल जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी लाईम आणि जिप्समचा आपण यूज करतोय, ओके, फॉर सॉइल. सो सॉइल ॲसिडिटी इज द टर्म used to express the quantity of hydrogen and aluminum cation, that is positively charged ion, okay, in soils when level of hydrogen or aluminum become too high and the soil become too acidic. जेव्हा हायड्रोजन आणि ॲल्युमिनियमचं जे त्यांची जी क्वांटिटी आहे सॉइलमध्ये जेव्हा ती इन्क्रीज होते तर ती जी सॉइल असेल ही टू ॲसिडिक होते. दिस सॉइल्स निगेटिव्हली चार्ज कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, दॅट मीन्स CEC, becomes clogged with the positively charged hydrogen and aluminum, and the nutrients needed for plant growth are pushed out. This is why root growth and plant development suffer when soil become too acidic. जेव्हा सॉइलमध्ये हायड्रोजन असेल किंवा ॲल्युमिनियम असेल तर त्यांचं जेव्हा प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढतं किंवा अदर जे मेटल्स वगैरे असतील किंवा अदर सबस्टन्सेस जे असतील, सो त्यांचं क्वांटिटी असेल ती जेव्हा सॉइलमध्ये जास्ती होणार आहे किंवा त्यांचं जे प्रमाण आहे त्यांची क्वांटिटी इन्क्रीज होणार आहे सॉइलमध्ये, सो ती जी सॉइल असेल तर ती जास्ती ॲसिडिक होणार आहे, ओके. Soil pH is an indicator of soil acidity. A pH of 7.0 is defined as neutral. न्यूट्रल सॉइलची क्वांटिटी किती आहे तर किंवा रेंज किती आहे तर 7.0. व्हॅल्यू बिलो 7.0 आर ॲसिडिक. सो 7.0चं जेव्हा ती रेंज बिलो होणार आहे तेव्हा ती सॉइल ॲसिडिक होणार आहे, अँड व्हॅल्यू अबाव 7.0 आर बेसिक ऑर
alkaline. Small changes in numbers indicate large changes in soil acidity. Okay, so see the diagram, soil pH. Okay, so general relationship between soil pH and acidity. So these are the ranges of soil pH: acidic, neutral and basic. Okay, high pH basic, low pH acidic. Okay, आणि न्यूट्रल कितीला असतं 7.0. ओके, देन बेनिफिट्स ऑफ लाईम फॉर सॉइल. तर जो आपण चुना यूज करतोय, ओके, लाईम, दॅट इज लाईम, तर त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत सॉइलला, किंवा त्याचे युजेस काय आहेत, किंवा सॉइलची फर्टिलिटी आपण त्याचा यूज करून कशी ठेवू शकतो, किंवा फर्टिलिटी इन्क्रीज कशी करू शकतो, मेंटेन कशी करू शकतो. There are several benefits of using lime for soil or certain crops as needed. These benefits ultimately lead to an improved yield in agricultural crops. Okay, these are top benefits of using agricultural lime for crops. So firstly, reduces level of manganese and iron. Okay, so लाईमचा यूज करून त्यामधले आपण तर जो pH आहे सॉइलचा, तर लाईम आणि जिप्समचा यूज करून आपण सॉइलचा जो pH आहे तो करेक्ट करू शकतो किंवा मेंटेन ठेवू शकतो. ओके, सो त्यामुळे काय होणार, तर रिड्युसेस लेवल ऑफ मँगनीज अँड आयर्न. जे पण सॉइलमधनं असणारे जे आयर्न्स असतील किंवा मँगनीजची जे लेवल आहे तर ती आपण कमी करू शकतो. ओके, देन नेक्स्ट वन, बूस्ट मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. सो ज्या पण मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहे, वेन सॉइल इज टू ॲसिडिक द बेनिफिशियल मायक्रोब्स इन द सॉइल अरंट एबल टू थ्राइव. द रिड्युसेस सॉइल हेल्थ and the possibility of nutrients uptake in the crop roots. The agricultural lime effect on crops allow it to create a better environment to promote microbial activity to improve health crop growth. Okay, so जेव्हा सॉइल खूप जास्त ॲसिडिक होणार आहे तेव्हा त्यामध्ये जे पण असणारे मायक्रोब्स असतील, ओके, सो त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होणार आहेत. ओके, जे पण जे सॉइलमध्ये वेगवेगळे डिकॉम्पोजिशनचं काम करतात, जे पण मायक्रोब्स असतील, अदर बॅक्टेरियाज असतील, ओके, सो ते त्यांना किल करण्याचं काम करतात. जेव्हा आपण लाईम किंवा जिप्सम यूज करतोय, ओके, सो त्याच्यामुळे काय होतंय, तर ती जी सॉइल आहे तर तिची फर्टिलिटी असेल किंवा तिचे जे पण असणारा स्ट्रक्चर आहे, ओके, तर ते मेंटेन होत आहे. ओके, सो त्यामुळे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे तर ते इम्प्रूव्ह होते आणि सॉइलची जी हेल्थ असेल तर तिच्यामध्ये पण आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. इम्प्रूव्ज प्लांट स्ट्रक्चर. ओके, सो जेव्हा ती जी सॉइल आहे ती हेल्दी होणार आहे तर मग तिथलं जे पण असणारं त्या सॉइलमधलं घेतलं जाणारं जे प्लांटचं जे किंवा क्रॉप यील्ड असेल, ओके, त्याचे जे प्रोडक्शन असेल तर त्यामध्ये पण आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहे, किंवा तिथलं जे क्रॉप प्रोडक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इन्क्रीजमेंट बघायला मिळणार आहे. राईट, प्रोव्हाइड्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. सो ॲग्रिकल्चरल लाईम ॲक्टिवली सप्लिमेंट्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम लेवल in the soil. These are essential nutrients to ensuring healthy plant growth. Okay, agricultural lime provides a steady supply of the nutrients which over time ensure the soil is conditioned appropriately for optimum output. So जे पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची जी लेवल आहे तर ती पण प्रोव्हाइड होणार आहे. देन नेक्स्ट वन, प्रोव्हाइड्स अ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जे पण ऑफकोर्स तुमची जी जेव्हा सॉइल हेल्दी होणार आहे त्याची जी फर्टिलिटी आहे ती इन्क्रीज होणार आहे, तिचा जो pH आहे तो मेंटेन राहणार आहे, तर त्यामध्ये जे पण येणारे क्रॉप यील्ड असेल, क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे सो ते पण इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल, ओके, सो ती पण आपल्याला प्रोव्हाइड होणार आहे. ओके, देन नेक्स्ट वन, इन्क्रीजेस न्यूट्रिएंट अपटेक इन रूट्स. जे पण सॉइलमध्ये जे पण न्यूट्रिएंट्सची लेवल वाढणार आहे त्यामुळे ऑफकोर्स रूट्सला सुद्धा त्या न्यूट्रिएंट्सचा बेनिफिट मिळणार आहे, जेणेकरून की जे क्रॉप यील्ड असेल ते चांगलं, किंवा जे पण तिथे आपण पीक घेणार आहोत तर ते चांगल्या प्रकारे येईल. देन स्ट्रेथेन रूट सिस्टीम. तर जी रूट सिस्टीम आहे, किंवा ॲज रूट्स टेक अप ग्रेटर व्हॉल्यूम ऑफ न्यूट्रिएंट्स. जसं की आपण बघितलं, इन्क्रीज न्यूट्रिएंट अप टू अपटेक इन रूट्स. तर न्यूट्रिएंटचं जे प्रमाण आहे सो ते पण प्लांटमध्ये
जास्ती प्रमाणात मिळणार आहे. इम्प्रूव्ज नायट्रोजन फिक्सेशन इन लेग्युम्स. सो जे पण आपण फ्लॉवरिंग प्लांट्स बघतो किंवा जे पण असणारे शेंगांचे जे पिकं असतात तर त्यांच्यामध्ये असणारी जी पण नायट्रोजन फिक्सेशन जी प्रोसेस आहे, ओके, सो त्याच्यामध्ये पण आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहे. देन नेक्स्ट वन, इम्प्रूव्ज फर्टिलायझर्स हर्बिसाइड इफिशियन्सी. ओके, सो जे पण आपण फर्टिलायझर्स यूज करतोय, हर्बिसाइड्स यूज करतोय, सो त्यांची जे पण असणारी कॅपॅसिटी आहे तर ती जेणेकरून की पेस्टिसाइड्स हर्बिसाइड जास्ती प्रमाणात यूज केल्यामुळे त्यामध्ये हेवी मेटलचं प्रमाण जास्ती होतंय. सो जेव्हा आपण लाईमचा यूज करून त्याचं जे pH मेंटेन करणार आहोत, ओके, सो त्यामुळे ऑफकोर्स ती जी सॉईल आहे तर त्याची pH लेवल मेंटेन होणार आहे आणि जे पण फर्टिलायझर्स हर्बिसाइड्स असतील तर त्याचा जास्ती इम्पॅक्ट त्या सॉईलवर होणार नाही. रिड्युसेस टॉक्झिसिटी लेवल. तर जी पण टॉक्झिसिटी लेवल आहे, जे हार्मफुल मेटल्स असतील तर ते त्याचं जे क्वांटिटी असेल किंवा त्यांची जी क्षमता आहे तर ती कमी होणार आहे. ओके, आणि टॉक्झिसिटी लेवल जे आहे सॉईलची तर ती रिड्यूस होणार आहे किंवा कमी होणार आहे. देन जिप्सम. ओके, सो जिप्समचा आपण यूज कसा करतोय सॉईलमध्ये आणि pH करेक्शन करण्यासाठी, राईट, आणि त्याच्या बेनिफिट्स काय काय आहेत सॉईलला. जिप्सम इज मोर सोल्युबल दॅन लाईम अँड कॅन ॲड कॅल्शियम मोर रॅपिडली टू द सॉईल. दिस मे रिझल्ट in decreasing potassium or magnesium level in the soil. Okay, so gypsum पण soluble आहे आणि than lime. Okay, can add, तर ते जी सॉईल आहे तर त्याला रॅपिडली इन्क्रीज करते, त्यामधलं जे पण असणारं कॅल्शियम आहे तर त्याला इन्क्रीज करते. ओके, अँड डिक्रीजिंग पोटॅशियम अँड मॅग्नेशियम लेवल इन दी सॉईल. ओके, देन Michigan soils generally are calcareous based soil, meaning they are derived from material high in calcium, resulting in soil naturally higher in calcium. So Michigan soils means this is a multi-layer soil composed of humans, light sand, dark sand and yellowish sand. Okay, so this is multi-layer soil composition, also known as Michigan soils. Okay, सो त्यांच्यामध्ये जे पण असणारं कॅल्शियमचं जे प्रमाण आहे तर ते इन्क्रीज होतं आहे. ओके, सो जिप्सम कॅन इम्प्रूव्ह वॉटर अँड रूट इन्फिल्ट्रेशन इन सोडिक सॉईल. Sodic soil are very uncommon in Michigan. Sodic soil are high in sodium, low in calcium and have problems with water and root penetration due to the effect sodium has on structure. So reduces soil level fill, improve soil structure resulting in greater water and root penetration in sodic soil. Okay, so sodic soil जी आहे त्याच्यामध्ये दॅट मीन्स एक्सचेंजेबल सोडियम असेल. ओके, त्या सॉईलमधला जो पण सोडियम असेल तर तो एक्सचेंजेबल असतो. ओके, सो जिप्सम त्यामध्ये का युजफुल आहे, तर जे पण सॉईलचं स्ट्रक्चर आहे, ओके, सो रिझल्ट इज ग्रेटर देन रूट पेनेट्रेशन असेल त्यामधला, सो विल लेवल इज इम्प्रूव्हमेंट. ओके, सो त्यामध्ये जे पण सॉईलची जी लेवल असेल, सॉईलचं जे स्ट्रक्चर असेल, सॉईलचं मेंटेनन्स असेल, ओके, सो त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. देन जिप्सम हॅज बीन शोन टू बी इफेक्टिव्ह ॲट ट्रीटिंग ॲल्युमिनियम टॉक्झिसिटी ऑन सॉईल विथ अ pH lower than 4.5. Then benefits of gypsum. Sources of calcium and sulfur for plant nutrition. So plants are becoming more deficient for sulfur and the soil is not supplying enough it. Gypsum is an excellent source of sulfur for plant nutrition and improving crop yield. Okay, सो जिप्समचा यूज करून आपण कॅल्शियम आणि सल्फरचे जे न्यूट्रिशन आहे फॉर प्लांट, सो त्यामध्ये पण आपल्याला इन्क्रीजमेंट बघायला मिळणार आहे किंवा इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहे. ओके, सो त्याच्याने जी सॉईलची जी हेल्थ आहे तर ती त्यामध्ये ग्रोथ बघायला मिळते आणि जे पण क्रॉप यील्ड आहे तर त्यामध्ये पण आपल्याला इम्प्रूव्हमेंट
बघायला मिळते. ओके, देन इम्प्रूव्ज ॲसिड सॉइल्स अँड ट्रीट्स ॲल्युमिनियम टॉक्झिसिटी. सो one of gypsum's main advantage is its ability to reduce aluminum toxicity. तर ॲल्युमिनियमची जी टॉक्झिसिटी आहे तर ती पण रिड्यूस करण्याचं काम जिप्सम करते. ओके, देन इम्प्रूव्ह सॉइल स्ट्रक्चर. सो सोल्युबल कॅल्शियम इन्हान्सेस सॉइल ॲग्रिगेशन अँड पोरोसिटी टू इम्प्रूव्ह वॉटर इनफिल्ट्रेशन. ओके, सो जे पण सॉइलला हवे असणारे जे न्यूट्रिशन्स आहेत तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. क्रॉप इल्ड असेल, ओके, का क्रॉप प्रोडक्शन असेल त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. ओके, सो हेल्दी प्लांट्स सुद्धा तिथे आपल्याला त्यामुळे बघायला मिळतात, जेणेकरून की तिथलं जे पण असणारं जे आपण लाईम आणि जिप्सम यूज करतोय. ओके, त्यामुळे तिथलं जे pH आहे सॉइलचं तर ते मेंटेन राहतंय. ओके, देन इम्प्रूव्ह वॉटर इनफिल्ट्रेशन. तर जी सॉइलमध्ये असणारी जी पण वॉटर इन्फिल्ट्रेशन जी प्रोसेस आहे तर तिच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. जिप्सम अल्सो इम्प्रूव्ज द ॲबिलिटी ऑफ सॉइल टू ड्रेन अँड नॉट बिकम waterlogged due to combination of high sodium, swelling clay and excess water. When we apply gypsum to soil, it allows water to move into the soil and allow the crop to grow well. Okay, then benefit of soil water relation to occur and gypsum help to create and support good soil structure properties. Then helps reduce runoff and erosion. जे पण runoff होणारं वॉटर आहे तर त्याला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम करते आणि जे सॉइलचं होणारं इरोजन आहे, ओके, सो ते सुद्धा रिड्यूस करण्याचं काम जिप्सम आणि लाईम थ्रू होते. ओके, सो दीज आर दी केमिकल मेथड्स to control soil pollution. Okay, so firstly ex situ method is acid leaching and in situ, that is pH correction using lime or gypsum. Okay, acid leaching चा प्रोसेस, acid leaching जी प्रोसेस आहे तर त्याचा यूज आपण कशासाठी करतोय तर leaching is the loss of water soluble plant nutrient from the soil due to rain and irrigation किंवा सॉलिड मटेरियल असेल सो त्यामधलं असणारे जे सोल्यूट असेल. ओके, तो सॉल्वंटचा यूज करून आपण त्यामध्ये जे पण असणारे सोल्यूट्स आहेत तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम करणार किंवा जे पण असणारे हेवी मेटल्स असतील, ओके, सॉइल मधले, सो त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करणार आहे. देन नेक्स्ट प्रोसेस इज pH करेक्शन युजिंग लाईम और जिप्सम. सो सॉइल मधला जो पण pH मेंटेनन्स करण्याचं काम आहे तर लाईम आणि जिप्समचा यूज करून आपण ते जे pH करेक्शन आहे तर ते करू शकतो. ओके, त्या थ्रू होणारे बेनिफिट्स असतील. ओके, सो हे सगळे आपण यामध्ये बघितलेत. ओके, थँक्यू.